सद्गुरू श्री शंकर महाराज भक्ती मठात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न। सद्गुरू श्री शंकर महाराज भक्ती मठात परमपूजनीय माधव बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। देशभरातील विविध भागांमधून आलेल्या हजारो भाविक भक्त आणि शिष्यांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। उत्सवानिमित्त पहाटे 4 वाजता रुद्राभिषेक आणि महापूजा करण्यात आली। त्यानंतर सकाळी 8 ते 11 या वेळेत गुरुपूजनाचा कार्यक्रम पार पडला। दुपारी 12 वाजता महाआरती करण्यात आली। यानंतर सर्व भक्तांच्या वतीनं पाथर्डी येथील पिनकेश्वर मंदिरात महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं। हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। यावेळी परमपूजनीय माधव बाबा यांनी उपस्थित भक्तांना मार्गदर्शन करताना गुरु शिष्य परंपरेचं महत्त्व विशद केलं। त्यांनी सांगितलं की ज्ञान ऐकणारे ते एक प्रकारचे नद्याप्रमाणे असतात। तर ज्यावेळेस नद्या सागराला जाऊन मिळतात त्यावेळेस सागराला खूप मोठा आनंद होतो। त्यात नद्या आपल्या विलीन झाल्या आणि आपल्या रूपात एक रूप झाल्या म्हणून त्या समुद्राला आनंद होतो। आणि नद्या मिळल्या म्हणून नद्यांना खूप आनंद होतो। आपण सागराला जाऊन मिळलो तशातला आजचा हा दिवस आहे। आज शिष्य गुरुला भेटतात आणि गुरु शिष्याला भेटतात। त्या दोघांना आज भक्तीचं उदाहरण समुद्रासारखं उतरून येते। हा गुरुपौर्णिमेचा सण म्हणजे जसा दिवाळीचा सण असते, दिवाळीच्या सणाला आनंद होतो, त्या प्रकारचं गुरु शिष्यांना एकमेकांना भेटल्यामुळे आनंद होतो। आता शिष्याचे गुरु काय सांगतात, आजचा हा जो दिवस आहे हा भक्ती करण्याचा आणि करून दाखवण्याचा एक संकल्प निर्माण आजचा दिवस आहे करण्याचा। प्रत्येक गोष्टीचा भक्तांना निर्धारपूर्वक गुरुच्या शब्दाचं पालन केलं पाहिजे, गुरुच्या शब्दावर विश्वास ठेवला पाहिजे आणि जवळ भक्ती करताना सत्य धरून ठेवलं पाहिजे। म्हणून आजच्या शब्दात गुरुदेवांनी त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी सर्व भक्तांना एकच मार्गदर्शन आहे, सत्य, श्रद्धा आणि विश्वास ही कायमची तुमच्या अंतर्गत मुलीने सांगितल्याप्रमाणे आणि शिकवल्याप्रमाणे जर तुम्ही आपल्या अंतर्गताची साठवून ठेवतात तर जरूर तुमच्या सर्व कृपा झाल्याशिवाय राहत नाही। आणि आजचा संकल्प प्रत्येक माणसाने करण्याचा आणि आजपासून सत्य करू, श्रद्धा ठेवू, विश्वास ठेवू, गुरु शब्दाचं पालन करू आणि त्यात यंदाच्या गुरुपौर्णिमे उत्सवानिमित्त नेपाळ, गुजरात तसेच महाराष्ट्रातील अहिल्यानगर, नाशिक, पुणे, मुंबई, अमरावती, धुळे, सोलापूर यांसह विविध शहरांमधून आणि गावागावातून मोठ्या संख्येनं भक्तांनी उपस्थित राहून सद्गुरूंचं दर्शन घेतलं आणि परमपूजनीय माधवबाबांचे शुभाशीर्वाद प्राप्त केले। संपूर्ण सोहळा अत्यंत शिस्तबद्ध, भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला। गुरुनामाचा जयघोष, भजन, कीर्तन आणि आध्यात्मिक वातावरणामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। गुरुपौर्णिमा उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मठातील सेवेकरी, स्वयंसेवक आणि सर्व भक्तांनी परिश्रम घेतले। प्रतिनिधी सुनील शेवाळे, मीडिया डेली न्यूज, पाथर्डी।